नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। मी आहे मनीषा आणि आज आपण पाहतोय मस्त अशी ही रेसिपी आहे आळूच्या वडीची, जी एवढी सुंदर बनली आणि खूप टेस्टी झालेली आहे। अगदी झटपट बनते, अगदी कोणीही बनवू शकेल। ती सिंपल आणि सोपी आहे आणि टेस्टी तर बोलाल ना शब्दच नाहीयेत, तर नक्की बनवून पहा। नमस्कार, पुन्हा एकदा घेऊन आले मी तुम्हा सर्वांना एक मस्त अशी रेसिपी, जी आहे आळूच्या पानांची वडी आणि ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे मी आज। बघू शकता मी ते 2 जुड्या आळूच्या पानांच्या आणलेत। अगदी मोठी मोठी पानं आहेत आणि त्याचे देठ असे खूप मोठे, असे काळे देठ असलेली पानं कधीही घ्यायची, त्याने काय होतं घशामध्ये खवखव होत नाही आणि हिरवीगार अशी पानं असली तर ती खूपच सुंदर। आता बाजारात पावसामुळे छान छान पानं बाजारात मिळतात, तर मी ते घेऊन आले। तर सर्वप्रथम काय करू, अशी थोडीशी काळपट पडलेली असतात, थोडीशी माती लागलेली आहे, तर काय करू आपण यांना सर्वप्रथम काय करू स्वच्छ धुवून घेऊयात पानांना। तर मी पानं धुवून घेते आणि त्याच्या शिरा कशा काढायचे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे। तर सर्वप्रथम आपण याला काय करू स्वच्छ धुवून घेऊयात। आजची जी आळू वडी आहे ती आपण न थापता बनवणार आहोत आणि लाटायची नाही किंवा रोल बनवायची नाहीये। अगदी साधी सिंपल आणि खूप मस्त बनते, अगदी जाळीदार बनते, कुरकुरीत बनते। तर ती अगदी झटपट कशी बनवायची, तर बघा हे पान आहे, मी अजून धुतलेलं नाही। धुवायच्या अगोदरच काय करते, हा जो शीर आहे ही खूप जाड आहे आणि त्यामुळे काय होतं ती खवखवतं, त्याच्यामध्ये जो चीक असतो त्याने काय होतं खवखवपणा येतो। तर त्यासाठी काय करायचं, पान आहे ते कटिंग करताना इथे तुम्हाला एकच पान कट करून दाखवते। असं घ्यायचं, इथे पकडायचं असं आणि ज्या शिराला काय करायचं असं असं आहे तसं ठेवायचं आणि असं कापत जायचं, असं पूर्ण असं पानाला टच करून असं पूर्ण असं लास्टपर्यंत जेवढं होईल तेवढं काढून घ्यायचं। हे बघू शकता आहे ना। हा, ह्याची ही भाजी बनवली जाते, मी कधी बनवली नाहीये, पण मी ट्राय करेन केव्हा तर एक वेळ दाखवेन तुम्हाला। आणि जो आहे अजून बघू शकता हा जाडसरपणा आहे, तोही आपल्याला जेवढा होता येईल तेवढा कमी करून घ्यायचा। म्हणजे एका प्रयत्नात आपल्याला जर व्यवस्थित असं कापून घेता नाही आलं तरी असं हळूहळू आपण परत प्रयत्न करून काढून घ्यायचं। हे बघू शकता हा आहे असा, आणि ह्या बाजूच्या शिरा आहेत ह्या खूप मोठ्या मोठ्या दिसतात ना, ह्याही व्यवस्थित अशा आपल्याला काढून घ्यायच्या, त्या सर्व पानाच्या काढायच्या आपल्याला। तर त्याने काय होतं खाताना असं मध्ये मध्ये कचकच येत नाही आणि असं घशालाही, आणि घसा आपला खाजवू नये। जरी पानं कितीही चांगली आपल्या शेतातली नाही आहेत, आपण विकत आणलेत, तर ती कशी खाजवू नये, घशामध्ये खवखव होऊ नये यासाठी त्याच्यामध्ये काय काय घालायचं आणि आपली जी आळूवडी आहे ती कुरकुरीत बनवायची ते बघणार आहोत, कशी बनवायची तेही बघणार आहोत। अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट मी तुम्हाला साहित्य देणार आहे, तर रेसिपी पूर्ण पहा आणि मस्त अशा आळूवडीचा आनंद घ्या। पाऊस पडतोय, मस्त असं कुरकुरीत खायला सगळ्यांनाच आवडतं, गरमागरम पाहिजे असतं, तर ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। हे बघू शकता मी असं सर्व काढून घेते। आपली आळूवडीची पानं स्वच्छ अशी धुवून बघू शकता मी त्याच्या सर्व पानांचे शिरा काढून व्यवस्थित असं याच्यामध्ये काढून घेतलेला आहे। आणि आपल्याला एक मसालाही बनवायचा आहे, तर आज आपण काय करतोय मिरचीचा मसाला बनवतोय, हिरव्या मिरचीचा मसाला। तर मी इथे काय करणार आहे बघू शकता 7-8 चांगल्या तिखटवाल्या घेतल्यात मिरच्या, तुम्हाला जी आवडती हलकी तिखटवाली ही वापरू शकता। इथे मी 5-7 घेतलेल्या आहेत तिखटवाली मिरची, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि हिरवीगार अशी कोथिंबीर। प्लस आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ही आळूवडी आहे ती माहिती नाही आहे की कशी आहे, म्हणजे खवखवेल नाही खवकेल, तर यासाठी काय करायचं आपल्याला चिंच आणि गुळाचं पाणी करायचं, भिजत घातलेलं आहे। तसं प्रथम काय करते, मिक्सरच्या भांड्यामध्ये काय करून घ्यायचं आपल्याला कढीपत्ता, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, आपले हे मिश्रण तयार झाले, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसणाची। तर आता काय करायचं, हे आहे आपल्याला चिंच आणि गुळ, ते आपल्याला तेही काय करायचं हाताने किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं। जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं ते आपण काय करूया परातीमध्ये काढून घेऊयात। हे गोष्ट मिरची तिखट आहे त्यामुळे मी जास्त घातली, तिखट आहे तरीही जास्त घातले, तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त करू शकता। आता मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच आणि गुळ आहे तो घालून घेते, म्हणजे काय होईल ते एकजीव होऊन जाईल आणि त्यातला ज्या चिंचचा जे असतात शिरा वगैरे त्या राहून जातील। आपण काय करू एक वेळ फिरवून घेऊया मिक्सरला। इथे पाहू शकता हे मस्त असं चिंच गुळेचं पाणी आपलं तयार झालंय, ताई काय करू आपण काढून घेऊया। हे बघू शकता मस्त असं, आहा काय मस्त, बघूनच तोंडाला चव सुटली गोड असं, वाव।
हेही आपण काय करायचं याच्यामध्ये काढून घेऊया. साईडला काढलं तरी हरकत नाही, म्हणजे काय होईल हे बघा गुळ आहे अजून मोठा आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं तर होऊन जाईल. असं साईडला करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये जे होतं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतले मी आणि हे सर्व काढून घेतलं. आता हे काय करू आपण एकजीव करून घेऊया. हे बघू शकता असं मस्तच. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, जे तुम्ही तुमच्या आवडीनेही घालू शकता. जर तुम्हाला असंच हवे असेल तर असंही फक्त घालू शकता, खूप सुंदर टेस्ट येते. आता मी फक्त थोडंसं ॲडिशनल करते. हळद घालते अर्धा चम्मच, 2 चिमूटभर हिंग, गरम मसाला घालते अर्धा चम्मच. हा मी गरम मसाला माझा घरचा बनवलेला आहे, त्यामुळे खूप स्ट्रॉंग आहे, खूप छान फ्लेवर आहे. तुम्ही नक्की बनवून पहा. इथे मी 1 चम्मच मीठ घालते. मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे पावणा वाटी तांदळाचं पीठ घेतले, हे बघू शकता पावणा वाटी घेतलेला आहे. आणि 1 वाटी बेसनचं पीठ, म्हणजे 1 वाटीला पावणा वाटी तांदळाचं पीठ. त्याने काय होतं कुरकुरीत अशी मस्त अशी वडी तयार होते. आणि काय करायचंय आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं. सर्वप्रथम आधी माझ्याकडे पाणी तुम्हाला सांगू मी, टोटल 6 पानं मला मिळालेत. एक गड्डीमध्ये 3च पानं होती, म्हणजे टोटल 6 पानं आपण आणलेले आहेत. आणि पानं काय आहेत लहान मोठी अशी आहेत, त्यामुळे पीठ कथं जास्त कमी लागू शकतं. तर थोडं जास्त झालं तरी हरकत नाही. तर मग वाढवायचं झालं तर आपण इथे काय वाढवायचं बेसनचं पीठ वाढवायचं, तांदळाचं पीठ आता जास्त वाढवायचं नाहीये. तर इथे बघू शकता मला अजून लागेल पीठ. तर मी आता 1 वाटी घातलेला आहे, अजून मी अर्धा वाटी बेसन पीठ घालणार आहे. हे बघू हे मिक्स झालं. अर्धा वाटी बेसन घेतला, म्हणजे टोटल 1.5 वाटी बेसन आहे आणि पावणा वाटी तांदळाचं पीठ आहे, म्हणजे एकाला अर्ध असं प्रमाण घेतलेलं आहे. तर आता हे काय करू आपण हाताने, मी आता याला काय मळून घेते, मस्त असं गोळा तयार करते. पहिला हे झालं, पाणी घ्यायचं आणि थोडं पाणी घेऊन आपण जसा गोळा करतो तसं सेम तसा गोळा करून घ्यायचा. आपल्याला थापायला येईल असं थोडासा सॉफ्ट. थोडं पाणी घालायचं. अगोदरच मसाल्यामध्ये जेवढं होईल तेवढं मी करून घेते, नंतर लागलं तर पाणी घेईल. जेवढं होईल तेवढं हाताने असंच करून घ्या, एकजीव गोळा तयार करून घेऊया. इथे पाहू शकता पीठ आपलं असं मी थोडंसं सैलसर असं मळून घेतलं. आता आपल्याला हे काय करायचं असं ओढायचं आहे, पानावर कसं थापायचं ते तुम्हाला मी आता दाखवते. ते मी काय घेतले चाळण घेतले, आपण ज्याच्यात आपण उकड काढणार आहे त्याची आळूच्या वडीची. तर सर्वप्रथम काय करायचं हे इथे घेतले, त्याच्या मापाचे आपल्याला आता पानं, ही पाणी पाहू शकता खूप मोठे आहे, त्याच्यापेक्षा मोठे आहे, म्हणजे आपल्या चाळणीपेक्षा मोठे आहे. तर काय करायचं जेवढी चाळणीत बसतात त्या मापाचं आपल्याला काय करायचं कटिंग करून घ्यायचं. तर माझे एवढा एक्स्ट्रा जास्त होतंय तर मी इकडून कापून घेते किंवा ह्या साईडवरून कापून घेतलं तरी हरकत नाही. म्हणजे ज्या साईडवरून कापली कुठल्याही का साईडनं कापून घ्या आणि ज्याच्यात बसतील अशी करून घ्यायची आपल्याला मापाची. हे बघू शकता अशी, म्हणजे राहिलेले पीस ही आहेत ते आपण याच्यावरती परत लावून घ्यायचे. असे हे सगळे शेप वेगवेगळे आहेत, ते आपल्याला काय करायचं एकावर एक असं थर द्यायचा आहे. तर त्यामुळे काय करायचं ह्यांना काय करायचं फोल्ड करून घ्यायचं किंवा कट करून घेतलं तरी हरकत नाही. तर हे आता मी तुम्हाला दाखवते, एक करून दाखवते. तर एका वेळेला मी सर्वच करणार आहे. आता हे आपल्याला तयार केलेलं आहे. इथे आपण पान ठेवलेलं आहे, त्याच्यावरती काय करायचं पिठाचा हात घ्यायचा, पीठ घ्यायचं आणि आपल्याला कसं थापून घ्यायचं व्यवस्थित असं. हे बघू शकता हलकासं पातळ जेवढं होईल तेवढं थापून घ्यायचं. सर्वप्रथम गडबड करायची नाही, पाण्याचा हात घ्यायचा आणि सरकून घ्यायचे असं. हे बघू शकता अगदी कोपऱ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं पाण्याचं पूर्ण डेटापर्यंत लास्टपर्यंत आपल्याला हे असं करून घ्यायचं. अगदी पातळ केलं तरी हरकत नाही आहे, अगदी फटाफट सोडू शकता. हे बघ असं असे थर लावून घ्यायचे आपल्याला. इथे मी लावून घेतले आणि बाजूने जे पानं राहिलेत ते आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं. हे बघू शकता असं त्याच्यावरती आपल्याला पीठ लावून घ्यायचं. असं लगेच तयार, अशी वडी आपली तयार होते आणि खूप सुंदर बनतात, खूप छान लेयर्स येतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. अगदी देताना तेवढं काय करायचं पातळ हे द्या, जास्त जाड अशी देऊ नका, पिठाचं जास्त असं नको, म्हणजे पिठच खाल्लं असं वाटायला नको. हे बघू शकता पूर्ण लावून घेतलं की आता ह्याच्यावरती आपण काय करायचं, जी दुसरी पानं घेतलेत ती लावून घ्यायची. म्हणजे आता मी दुसरं पान ह्याचं कापून घेतलेलं आहे असं, हे पॅन ठेवायचं याच्यावरती आणि त्यालाही असं सेम पीठ लावून घ्यायचं. असं एकावर एक ठेवून पूर्ण याला मी करून घेते.
पीठ वगैरे व्यवस्थित असं आळूवडीला बघू शकता मस्त असं थापून घेतलंय सगळा लेअर एकावर एक. आणि याच्यावरती मी आता घालते काय घालते बघू शकता, इथे सफेद तीळ घालते. हे असे तीळ घालायचे मस्तच. आणि एकदा हाताने थोडंसं प्रेस करून घ्या किंवा चम्मचच्या साहाय्याने प्रेस करून घ्या. दिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि खायलाही खूप सुंदर. आणि कॅल्शियम असतं तिळामध्ये. ते मी तीळ घालून घेतलेलं आहे मस्त असं. आणि याच्यावर आपल्याला काय करायचं, झाकण ठेवायचं आणि उकड काढून घ्यायची. मी काय करते चम्मचच्या साहाय्याने याला काय करते असे प्रेस करून घेते, हात भरवत नाही. आता हे बघू शकता असं, म्हणजे काय होणार हे व्यवस्थित असं त्याला लागलं जाते. हे परत नंतर आपल्याला जर तळायची झाली वडी तर ते निघले जाणार नाहीत त्याच्यामधून असे, म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये राहून जाते. असं करून घ्यायचं व्यवस्थित. काय मस्तच आहे की नाही. वडी बनवायची सोपी पद्धत. कोणीही अगदी नवशिकाऊ जे शिकलेले ज्यांना येत नाही आहे ना तेही अगदी पटकन बनवतील असं. तर हे आता झालं. याच्यावरती झाकण ठेवते आणि याची मी पातेल्यावरती ठेवून उकड काढून घेते. बघू शकता इथे आपली वडी मस्त अशी तयार झाली आहे. हिला मी खाली उतरवून घेतले, थंड करायला ठेवलेली. हे बघू शकता. आता आपण याला काय करूया, काढून घेऊयात. अगोदर काय करायचं, साईडनं सुरीच्या साईडने थोडंसं अदर हलवून घ्या. जर निघत नसेल तर, चिपकली वगैरे असेल तर, नाहीतर मग असंही लगेच निघून जाते. तर इथे मी काय करते, दुसरं एक भांडं घेते, त्याच्यावरती पलटी करून घेऊया आपण. इथे मी काय करते ना हातावरती, बघू शकता मस्त अशी आपली वडी. वाव काय दिसते आणि सुंदर बनली आहे ना मस्त अशी. परत तिला मी खाली ठेवते अशी. हे बघू शकता. आणि याला आपल्याला कसे हवे तसे याचे आपल्याला पीस करून घ्यायचे. त्याला कट करून घेऊयात. मी याचे काय करते पीस बनवते. किती आपल्याला जाड हवेत त्याच्या अंदाजे तुम्ही कशी तळणार कशी आहात त्याच्या याच्यावरती कट करून घ्या. हे बघू शकता. वाव काय मस्त वडी झाली आहे बघू शकता. जबरदस्त सही ना एकदम. हा बघू शकता पीस. हा बघू शकता. याला आपल्याला काय करायचं आहे, तळायचे आहे. त्यामुळे याचे काय करते, याचे छोटे छोटे पीस असे करून घेते पहिलं. हे बघू शकता असं कट करून घेऊया पहिलं. हा बघ काय दिसते वडी. कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. अगदी सोपी आणि झटपट बनणारी अशी ही अळूची वडी आहे ना. त्याचे पीस करायचे आहेत आपल्याला. तर सर्वात प्रथम मी याचे छोटे छोटे पहिले पीस करून घेते तळायसाठी. येस काय सुंदर झाली आहे. वाव लेयर्स तर बघू शकता सुटलेत. हे बघू शकता. असे लेयर्स असतील तर खायला ही वडीला मज्जा येते. सर्व पीस बनवून घेतलेत आणि मस्त असे पीस बघू शकता जसे एवढे सुंदर झालेत ना. वाव काय दिसते वडी बघू शकता. टेस्ट सुंदर आहे. मी टेस्ट बघितली आहे. खूप सुंदर बनलेत. आणि दोन मी असेही खायला ठेवलेत असेच अक्केचे अक्के, म्हणजे न फ्राय केलेले. असे क्रिस्पी न बनवता मला असेही खूप खायला आवडतात सुंदर. तर आता आपण हे फ्राय करूयात अगदी कमी तेलात. इथे मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले आणि आपल्याला काय करायचं, आळूवडीचे जे पीस घेतले ते आपण ते फ्राय करायला सोडून घेऊयात. एक 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 जेवढे बसतील तेवढे सोडून घेऊया. जबरदस्त काय छान बसलेत आणि एकदम क्रिस्पी क्रिस्पी बनले जातात. हे मी नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे आळूची वडी खूप सोपी आणि सिंपल आहे बनवायला. रेसिपी कशी वाटली ती कमेंट्स करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि इतरांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. हे बघू शकता एवढ्या बसतील तेवढ्या मी घालून घेते एकसाथ मध्ये. इकडे आपल्या वड्या तळल्या जातात. तुम्हाला मी यातली एक वडी दाखवते. बघू शकता त्याच्या स्लाइस कशा निघतात ते. हे बघू शकता आहे ना मस्तच. हे बघू शकता अगदी अशी निघत असेल ना आळू वडी खायला काय मस्त लागते बघू शकता. गरमागरम सर्व करा आणि एन्जॉय करा. रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. हे पाहू शकता मस्त अशी मी वडी गोल्डन कलरवरती एकदम फ्राय करून घेतली. अगदी क्रिस्पी अशी मस्त. आता ही आपण काढून घेते. बघू शकता काय दिसते आणि खायलाही खूप मस्त सुगंध एवढा छान सुटलाय ना. हे बघू शकता.
काय दिसते वडी बघू शकता, आहे ना जबरदस्त अळूची वडी आहे ही, अळूची वडी एवढी सुंदर बनली आहे। मी आता हे काय करते, सगळे पीस काढून घेते एक एक, आणि हे बघू शकता दिसतंय सुंदर ते, त्याचे लेयर्स ही थंड झाले तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी बनल्यानंतर कसे एकदम सुटतात ते। एक एक पीस मी काढून घेते, हे बघू शकता